परळ येथील घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केलं जेरबंद। दिनांक 19 मार्च रोजी सुग्रीव शिनगारे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने लंपास केले होते। याबाबत संभाजीनगर परळी येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असताना दिनांक 25 मार्च रोजी प्राप्त माहितीनुसार सदरचा गुन्हा करणारे आरोपी श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे ब्रिजच्या खाली पटरीजवळ बसले असल्याचे खात्रीलायक वृत्त समजलं। नमूद ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून आरोपी परदेशी भोसले आणि सोमनाथ भोसले यांना ताब्यात घेतले। अधिकच्या चौकशीत त्यांनी घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। त्यांच्या ताब्यातून चोरी केलेले सोन्याचे गंठण हस्तगत करण्यात आले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, संजय ढोणे, सुशांत सुतळे, मारुती कांबळे, रामचंद्र केकाण, विष्णू सानप, गोविंद भताने, सचिन आंधळे, अतुल हराळे, शंकर डेंगळे, भगवान चव्हाण यांनी केली आहे। बीड प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध। राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध। ताज्या बातम्या आपल्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल। आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।